नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. काल अधिक महिना संपला. 17 मे ते 15 जून या काळात आपण अधिक महिन्याचं महत्त्व जाणून घेतलं आणि महिनाभर दैनंदिन जीवन आणि अध्यात्म या विषयावर श्रवणभक्ती केली. माझ्या मते अधिक महिना म्हणजे स्वतःला अधिकाधिक जाणून घेण्याचा पवित्र महिना, आत्मपरीक्षणाचा, आत्मचिंतनाचा अत्यंत महत्त्वाचा काळ, स्वतःविषयी विशेष ओळख करून घेण्याचा हा काळ. आपल्यातल्या प्रत्येकाला जीवनात एका विशिष्ट वळणावर असं वाटतं की बाह्य गदारोळ थांबवून आपण आपली स्वतःची अधिकाधिक ओळख करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपुलाची आपणाशी संवाद सुरू व्हायला हवा. आपण आपल्याला आपल्या अंतर्मनाशी जोडून घ्यायला हवं. स्वतःचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी बहिर्मुख वृत्ती कमी व्हायला पाहिजे. अधिक महिना म्हणजे या ओळखीसाठी मिळालेला शांततेचा अत्यंत निवांत असा हा काळ. भारतीय कालगणनेत चंद्रमास आणि सौरचक्र हळूहळू विसंगत होऊ लागतात आणि संतुलन राखण्यासाठी अधिक महिन्याचं नियोजन केलं जातं. हे संतुलन आपल्या स्वभावाशी, वर्तनाशी, आचार विचारांशीही जोडलेलं आहे. कधीकधी आपल्या विचारात, बोलण्या चालण्यात विसंगती असते, पण या विसंगतीवर आपण कधी फारसा विचारच करत नाही, म्हणजे दुर्लक्ष करतो. या दुर्लक्ष करण्याचे तोटे कालांतराने आपल्याला जाणवू लागतात आणि आपलं अंतर्मन आपल्याशी हितगुज करायला लागतं. मन आपल्याला म्हणतं, जरा शांत बस, अंतरंगी डोकाव. अधिक महिना म्हणजे तुला मिळालेला अतिरिक्त अवकाश आहे. हा पवित्र काळ वाया घालवू नकोस. सत्कारणी लाव. जपजाप्य, व्रतवैकल्य, दान, तीर्थयात्रा कर. पण त्याहून अधिक महत्त्व आहे आध्यात्मिक जीवनाला. आपल्या मनावर कितीतरी ताण असतात. अविचारांची, त्रासदायक आठवणींची जळमटं मनावर साठलेली असतात. त्यामुळे मन अशुद्ध, अपवित्र होतं. त्या मनाची शुद्धी म्हणजे मनाचं ड्रायक्लीन आपणच करायला पाहिजे. त्यामुळे मन पारदर्शी होईल, अधिकाधिक सूक्ष्म, सोज्वळ, शांत, आनंदी आणि समाधानी होईल. अशा निर्लेप मनात भगवंत वस्तीला येईल. मन आपल्या मुळाकडे जाईल. ते मोरपिसासारखं अगदी हलकंफुलकं होईल आणि गाऊ लागेल, डोलू लागेल, नाचूही लागेल. आनंदी मनाला अंतरंगातील देवत्वाची, चांगुलपणाची, आपल्या अंतरंगी असलेल्या गुणांची साक्ष पटेल. प्रेमाचं महत्त्व समजेल. प्रेम व्यापक होईल. जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत या माऊलींच्या विचारांच्या दिशेने ते झेपावेल तो खरा सुदिन. अधिक मास, अधिक म्हणजे जास्त. आपला आपल्याशी आंतरिक संवाद सुरू झाला की असं लक्षात येतं, आपण आपल्या जीवनात, आपल्या घरात म्हणजेच अंतरंगात खूप गोष्टींचा नको इतका पसारा वाढवून ठेवला आहे. या पसाऱ्यात आपण आपल्यालाच हरवून बसलो आहे. आपण स्वतःपासून खूप लांब गेलो आहेत. स्वतःची ओळख विसरून गेलो आहे. माणुसकीशी असलेलं आपलं पवित्र नातं आटून गेलं आहे. मग अधिक महिना म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठीचा आपल्या परीक्षेचा हा काळ आहे का? आपणच शांतपणे, तटस्थ वृत्तीने आपला धांडोळा अत्यंत प्रामाणिकपणे घ्यायचा. त्यासाठी निसर्गाने अधिक महिन्याची ही योजना केलेली असावी. परिवर्तनाच्या या काळात मनात विचार येतो
तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तुझे सुख तुझ्या आत, मूर्ख शोधिती विषयात. या अधिक महिन्यात मी विचारांनी सुंदर होणार. तो विचार माझ्या कृतीत उतरवणार. मग माझं जग सुंदर होणार, माझं जगणं सुंदर होणार. मनाला सुंदरतेचा ध्यास लागणार. अर्थात हे सौंदर्य बाह्य सौंदर्य नाही, तर ते आहे अंतरंगीचं सौंदर्य. सण आणि ऋतू यांच्यात संतुलन साधणारा विशेष महिना म्हणजे अधिक मास. त्यामुळे पूर्वी मलमास असं म्हणून नाकारल्या गेलेल्या अधिक महिन्याला आमच्या लेखी विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि तो विशेष पवित्रही वाटायला लागला. मनात आलं की 12 महिन्यांचा आढावा घेण्यासाठी मिळालेला शांतपणा म्हणजे हा अधिक महिना. हा अधिक महिना म्हणजे आत्मशुद्धी, आत्मपरीक्षण, आत्मबोध यासाठीचा विशेष महिना. स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःचं दोष दिग्दर्शन करण्याचा, आत्मज्ञानाची पहाट होण्याचा, अध्यात्माचा व्यापक विविध रंगी अर्थ समजून घेण्याचा आणि मग त्याचा एक सुंदर गोफ विणण्याचा हा खास महिना म्हणजे अधिक महिना. धार्मिक ग्रंथांचं वाचन, पारायण, जप, ध्यान, दान, सेवा, व्रत, उपवास या गोष्टींमुळेही तनामनावर संयम, नियंत्रण राहतं. पण कधीकधी या गोष्टी यांत्रिकपणे केल्या जातात. स्वतःला समजून घेऊन दैनंदिन जीवनात अधिकरित्या आत्मिक आनंद, आत्मिक शांती आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी या अधिक महिन्याची योजना असावी असं मला वाटतं. महिनाभर स्वतःची विशेष ओळख करून घेण्याचं हे विशेष चिंतन या विशेष महिन्यात आपल्याला कसं वाटलं हे कळवाल. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.